रोहिणी, उठ चल लवकर. आई रोहिणीला झोपेतून उठवताना सांगत होती. रोहिणी आळस देत, काय ग आई, कशाला उठवते आहेस एवढ्या लवकर? आज उशिरा जायचंय मला कामाला. आई परत तिला हलवत म्हणाली, उठ ग, तयारी करायची खूप, पाहुणे येणार आहेत आज. आणि ऐक, आज कामाला जाऊ नकोस. रोहिणी न उठताच म्हणाली, कोणते पाहुणे येणार आहेत? आई म्हणाली, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत. रोहिणी हे ऐकून पटकन उठून बसली आणि म्हणाली, काय, मला बघायला पाहुणे येणार आहेत? आई तिचं अंथरूण आवरत म्हणाली, हो ग बाई, तुलाच बघायला येणार आहेत. आता जा पटकन आवरून घे तुझं. रोहिणी स्वतःशीच कसलासा विचार करत वॉशरूममध्ये शिरली. अंघोळ केल्यावर ती कामाची बॅग भरायला लागली. ते पाहून आई म्हणाली, अगं तुला बोलले होते ना मी मगाशी की नको जाऊस कामाला, मग तरी पण बॅग का भरत आहेस? रोहिणी, अगं लवकर येते मी, पक्का. आई विचारात पडली आणि म्हणाली, ठीक आहे, पण वेळेत ये, नाहीतर उशीर करशील. रोहिणी, नाही गाई, चल बाय, येते मी. रोहिणी कारमध्ये बसली आणि ऑफिसच्या दिशेने निघाली. जाताना मध्ये ट्रॅफिक लागलं. तेव्हा तिने आरशात बघितलं तर घाईघाईत तिचं केस थोडेसे विस्कटले होते आणि मेकअप पण थोडासा बिघडला होता. कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती, म्हणून तिने पटकन आपल्या नवीनच घेतलेल्या पर्समधून छोटा मेकअप किट बाहेर काढला आणि हलकासा मेकअप केला. मेकअप करून आरशात बघत असतानाच तिची नजर एका होर्डिंगवर पडली, 50% सेल. ओ माय गॉड, सेल! रोहिणी किंचाळलीच. बाजूचा रिक्षावाला दचकून तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिने लगेच अनघाला तिच्या मैत्रिणीला फोन लावला आणि म्हणाली, हॅलो अनघा, कुठे आहेस? अगं इथे हाजी अलीला ब्रँड फॅक्टरीमध्ये सेल लागलाय. अनघा, मग त्यात काही नवीन? तिथे तर नेहमीच सेल असतो. रोहिणी, अगं आत्ता 50% सेल आहे. अनघा, काय 50%? रोहिणी, मग मी काय तुला असाच टाइमपास म्हणून कॉल केला आहे का? अनघा, मला एक सांग, सेल कधीपासून कधीपर्यंत आहे? रोहिणी, अगं सेल काल सुरू झाला आहे आणि परवापर्यंत आहे. अनघा, मग तर आपण आजच जाऊया. रोहिणी, हो हो, आजच जाऊया, मग थोडा विचार करून. नको नको, आज नको, आज घरी काम आहे, उद्या जाऊया. अनघा, ठीक आहे. रोहिणी, चल बाय. थोड्या वेळात ट्रॅफिक सुटलं आणि भुरकन कार पळवत रोहिणी कंपनीत पोहोचली. रोहिणीच्या कंपनीचं ऑफिस मस्त आलिशान होतं. एकंदरीत तिच्या राहणीमानाशी सुसंगत होतं. रोहिणी लगेच आपल्या केबिनमध्ये शिरली. कालच्याच फाईल्स अजून टेबलवर पडून होत्या. तिने लगेच बॉसला फोन केला आणि म्हणाली, सर मला आज हाफ डे हवा आहे. बॉस, पण तुमचं कालचंच काम पेंडिंग पडलं आहे. मग? रोहिणी, सर मी उद्या जास्त वेळ काम करेन. मग तर चालेल. बॉस, ओके. रोहिणीने मग दुपारपर्यंत 2-3 फाईलचं काम संपवलं आणि ती निघाली. जाताना पण तिने त्या होर्डिंगवर परत एकदा नजर टाकली आणि स्वतःचीच म्हणाली, मी येते उद्या. आज तिला घरी जेवायचा कंटाळा आला होता, म्हणून ती मॅकडीमध्ये गेली. तिथे जाऊन एक बिग मील मागवला आणि आपली भूक शांत केली. मग कारने घरी पोचली. रोहिणीचं घर म्हणजे 2 BHKचा फ्लॅट होता. आई हॉलमध्येच काहीतरी करत होती. रोहिणीला आलेली पाहताच ती म्हणाली, रोहिणी, एवढा उशीर? तुला मी सकाळीच सांगितलं होतं ना की लवकर ये, उशीर करू नकोस म्हणून. मग उशीर का आलीस? तू ना माझं हल्ली काही ऐकत नाहीस. आई ओरडत असली तरी त्या ओरडण्यामागे काळजी होती आणि ती रास्तच होती. रोहिणीचे बाबा गेल्यापासून घरचा आणि रोहिणीचा देखील सगळा भार आईवर पडला होता. आईने तो समर्थपणे पेलला पण होता. स्वतःचा इच्छा आकांक्षा मारून रोहिणीचे सर्व हट्ट पूर्ण केले होते. तिच्या कोणत्याच मागणीला कधीच नाही म्हटले नव्हते. पण या गोष्टीमुळेच रोहिणी थोडीशी हट्टी आणि आग्रस्थळी बनली होती. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर ती आदळा आपट करायची. लहान होती तोपर्यंत कौतुक वाटायचं, पण जसजशी मोठी होत गेली तसा तिचा राग आईला होई जड होऊ लागला. रोहिणी एकुलती एक असल्याने आई त्याकडे दुर्लक्ष करायची, पण काही वेळा अति व्हायचं तेव्हा मात्र आई खूप ओरडायची. मग रोहिणीला अजून राग यायचा आणि ती स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची. मग तिला 1000 वेळा विनवण्या केल्याशिवाय ती बाहेर यायची नाही. आईने तेव्हा खूप कष्ट केले होते, पण त्यामुळेच आत्ता घरात पैसा खेळत होता, कशाचीच कमी नव्हती. लहानपणी आई कामाला जाताना रोहिणीला शेजाऱ्यांकडे सोडून जायची आणि कामावरून घरी आल्यानंतर घरची सगळी कामं आटपायची. रोहिणीचा स्वभाव थोडासा आळशी होता, म्हणून ती मोठी झाली तरी कामांना हात म्हणून लावायची नाही. त्यामुळे आईलाच सगळी कामं आटपायला लागायची. शिवाय रोहिणीला काही बोललं तरी ती फुरंगटून बसायची. नंतर तर आईने तिला काम करायला सांगणंच बंद केलं. हळूहळू आईच्या कष्टांमुळे घरची परिस्थिती बदलायला लागली. दोघी मायलेकी चाळ सोडून फ्लॅटमध्ये जाऊन राहिला. आई पण हळूहळू थकायला लागली होती, म्हणून तिने घरात मोलकरीण ठेवली.
ती मोलकरीणसुद्धा रोहिणीच्या आळशीपणामुळे त्रासून गेली. एकदा का रोहिणी खायला वेफर्स बिस्किटं घेऊन सोफ्यावर बसली तर मोलकरीण झाडू मारायला लादी पुसायला आली तर ढिम्म हलायची नाही. शेवटी जेव्हा आई येऊन 5-6 वेळा सांगणार तेव्हा ही महामाया उठणार, ते पण हातातलं खाणं संपत आलं असेल तर. तिने नोकरी देखील घरात बसून कंटाळा येऊ लागला होता म्हणून पकडली. तेवढेच जास्त पैसे हातात असायचे आणि जास्त शॉपिंग करता यायची. रोहिणीच्या आवडीनिवडी देखील श्रीमंतांसारख्या बनल्या होत्या. सोफ्यावर आरामात बसून TV बघणे, कारण नसताना उगाचच मोलकरीणवर डाफरणे आणि महत्त्वाचं म्हणजे गरज नसताना देखील शॉपिंग. त्यातल्या त्यात तिला शॉपिंगचं खूप वेड होतं आणि जर सेल लागला असेल तर भारंभार कपडे घेतल्याशिवाय तिला करमायचंच नाही. त्यातले बहुतांश कपडे ती फार तर 1-2 वेळाच वापरत असे. मग तो पसारा आईलाच आवरावा लागे. आईची नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून बढती झाली होती, त्यामुळे तिच्याजवळ असलेला वेळ देखील तिला अपुरा पडायचा. आई सध्याच्या परिस्थितीबद्दल शेजारच्या वहिनींना अजूनपर्यंत धन्यवाद म्हणायची. त्यांनीच तिला त्यावेळी नुकत्याच चालू झालेल्या खाजगी शाळेत शिक्षिकेच्या पदासाठी अर्ज करायला सांगितला होता. आईचा स्वभाव बोलघेवडा होता, त्यामुळे अल्पावधीतच ती मुलांमध्ये लोकप्रिय ठरली. म्हणूनच एवढ्या वर्षांनी मिळालेल्या मुख्याध्यापिकेचा बहुमान केवळ नशिबाने मिळालेला नव्हता, तर आईच्या एवढ्या वर्षांचे कष्ट, कामाशिवाय प्रामाणिकता आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम व जिव्हाळा यांची ती एकत्रित फलश्रुती होती. तिच्यासारख्या नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या व्यक्तीसाठी हे पद म्हणजे लाईफ अचिव्हमेंटच होती. असे असले तरी तिला एक गोष्ट नेहमी खटकायची, विद्यार्थ्यांना शिस्त आणि चांगले वळण लावणारी मुख्याध्यापिका घरी आई असूनसुद्धा आपल्या मुलीला वेळीच शिस्त आणि चांगले वळण लावू शकली नव्हती. याचा अर्थ असा नव्हता की रोहिणी दुर्वर्तनी होती, पण तिचा हेकेखोरपणा अनेकांना त्रस्त करणारा होता. तिला एखादी वस्तू हवी असली किंवा एखादी गोष्ट तिच्या मनासारखी घडायला हवी असेल तर ती घडायलाच हवी, नाहीतर हिचा पारा चढणार आणि त्यामुळे बाकीच्यांची तारांबळ उडणार. रोहिणीच्या या स्वभावामुळे तिला 2-3 नोकऱ्या सोडाव्या लागल्या होत्या. तसंही तिला आई जोपर्यंत नोकरी करत आहे तोपर्यंत नोकरी असण्या नसण्याने तितकासा फरक पडणार नव्हता. त्यामुळे नोकरी सोडावी लागली तरी ती निश्चित असायची. आईला मात्र तिच्या आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल थोडी का होईना काळजी वाटायची. म्हणूनच तिने आज रोहिणीला बघायला काही पाहुण्यांना बोलावले होते. रोहिणी लवकरात लवकर मार्गी लागलेली आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालेली आईला पाहायची होती. त्यासाठीच तिची धावपळ चालू होती. जेव्हा रोहिणी कामावरून घरी परत आली तेव्हा पाहुणे घरी यायला 2 तास बाकी होते. तरी देखील आईला सगळी तयारी होईल की नाही याची शंका वाटत होती. तसं बघायला गेले तर आईला अजून 1 दिवस तयारीसाठी मिळाला असता तरी तिला तो अपुराच पडला असता. तिने तिच्या मदतीसाठी तिच्या बहिणीला म्हणजेच रोहिणीच्या मावशीला बोलावलं होतं. मावशीला पाहताच रोहिणीचा चेहरा खुलला. पटकन ती मावशीच्या कुशीत शिरली. मग तिच्या आईच्या ओरडण्याकडे लक्षच राहिले नाही. मावशीला कडकडून मिठी मारल्यानंतरच तिच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष गेले. आईने तिला लवकरात लवकर फ्रेश होऊन तयार होण्यास सांगितले. रोहिणी हो म्हणाली आणि वॉशरूममध्ये शिरली. जवळजवळ अर्ध्या तासात ती तयार झाली. आईने आज तिच्यासाठी खास साडी विकत घेतली होती. रोहिणी साडी बघून कुरकुर करायला लागली तसे आईने तिला दटावले. ती म्हणाली, अगं आज पुरती नेस, रोज रोज कुठे नेसतीस तू? आज पाहुणे येणार आहेत ना तुला बघायला, पटकन तयार हो. तयार झाल्यानंतर रोहिणीने आरशात पाहिले तर स्वतःशीच म्हणाली, या साडीत मी एवढी वाईट पण दिसत नाही आहे. चॉईस चांगला आहे तसा आईचा. नंतर मग घाई गडबडीत वेळ कसा गेला कळलंच नाही. पाहुणे आले. आई आणि मावशीने त्यांचे स्वागत केले. मुलगा आणि त्याचे आईवडील आले होते. मग आईने रोहिणीला सरबताचे ग्लास घेऊन बाहेर पाठवले. रोहिणीला हे सर्व म्हणजे गंमतच वाटत होती. ती मुलग्याकडे पाहून पटकन हसली. ते पाहून मुलगा चकितच झाला. रोहिणी ट्रे आत ठेवून बाहेर आली आणि पाहुण्यांसमोर सोफ्यावर बसली. तिने मान तर खाली घातली होती, पण मध्ये मध्ये डोळ्यांच्या कोपऱ्यातून मुलाकडे पाहत होती. मुलगा दिसायला देखणा होता. रोहिणीला तो पाहता क्षणीच आवडला, पण तिच्या मनात लग्नाबद्दल कोणतेच विचार नव्हते. पाहुण्यांनी देखील रोहिणीला लगेच पसंत केलं. रोहिणीचा स्वभाव सोडला तर तिच्यात नकार देण्यासारखं काहीच कमी नव्हतं आणि स्वभावाचं म्हटलं तर तो त्यांना अजून कळायचा बाकी होता. मुलाने काही प्रश्न विचारले, शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, आवडीनिवडी वगैरे. आईने पाहुणे यायच्या अगोदर रोहिणीला काही सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार रोहिणीने त्या प्रश्नांची उत्तरे दिली. मग रोहिणी आत गेली. मुलाने देखील त्याचा होकार सांगितला आणि थोड्याच वेळात ते तिघेजण निघाले. दरवाजा बंद करताच आई आणि मावशी आनंदाने ओरडल्या आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. आवाज ऐकून रोहिणी बाहेर आली आणि म्हणाली, अगं ओरडताय काय अशा लहान मुलींसारख्या?
मावशीकडे वळून. आणि मावशी, हे सगळे दागिने काढायला मला मदत करणार. मावशी तिचे दागिने उतरवायला लागली. मध्येच रोहिणीने आईला विचारलं, अगं आई, तो मुलगा काय म्हणाला गं? त्याला आवडले का मी? आईने एकदा मावशीकडे बघितलं आणि म्हणाली, अगं, तो नाही म्हणाला. रोहिणीने पाहिलं, आईकडे आश्चर्याने पाहिलं आणि नंतर मावशीकडे. मग ती आईला म्हणाली, काय? तो नाही म्हणाला? अगं पण का? मी छान नव्हते का दिसत? मावशीकडे वळून, मावशी तू सांग ना, मी छान नव्हते का दिसत? सांग ना. आई तिची समजूत घालत, हो ग बाई माझी, तू छानच दिसत होतीस. त्यांना आत्ताच तू नाही आवडलीस तर त्याला आपण तरी काय करणार? रोहिणी पाय आपटत म्हणाली, असं थोडी असतं ना. मला आवडला ना तो, मग त्याला पण मी आवडले पाहिजे ना. हे काय फालतूगिरी आहे? मावशी आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाली, काय म्हणालीस? तुला आवडला होता तो? रोहिणी पटकन बोलून गेली, हो ना गं. आईकडे वळून, आई, त्यांना परत नाही का बोलवता येणार? आई आणि मावशी हे ऐकून हसू लागल्या. आई हसतच म्हणाली, अगं ते परत येणारच आहेत, न येऊन कसं चालेल? रोहिणी खुश होऊन, म्हणजे आई तू त्यांना आधीच परत एकदा बोलावलंस? लव यू आई. मी यावेळी अजून चांगली दिसेन, अजून छान साडी नेसेन. हवं तर अजून एक नवीन भारीवाली साडी विकत घेऊया आपण. की डायरेक्ट काय म्हणतात त्या साडीला, नऊवारी की काय ते, ती नेसू. मग तर आवडेल ना मी त्यांना. बोल ना आई, पण नक्की परत येणार आहेत ना ते, की तुम्ही दोघे फसवत आहात मला? आई मावशीकडे पाहत म्हणाली, हो ग बाई माझी, ते जर परत नाही आले तर लग्नाची बोलणी कशी करता येईल? रोहिणी आश्चर्याने, काय लग्नाची बोलणी म्हणजे? कळलं नाही मला. हे ऐकून आई आणि मावशी दोघीही परत हसायला लागल्या. रोहिणी आईबाईंनी दोघींकडे आश्चर्याने बघत, तुम्ही दोघी हसताय का? मावशी हसत हसत तिला म्हणाली, अगं त्या मुलाने तुला पसंत केले, आता आमची रोहिणी नवरी होणार बरं का. हे ऐकून रोहिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लटक्या रागाने आईला म्हणाली, आई, मग तू माझ्याशी खोटं का बोललीस? आणि मावशी तू सुद्धा? मावशी हसतच, मग काय, नाहीतर आम्हाला कसं कळलं असतं की तुला पण तो मुलगा आवडलाय ते? आम्ही कसं तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं लग्न लावून देणार? आईला, हो की नाही ग सविता? यावर रोहिणी लाजली. आई आश्चर्याने रोहिणीकडे पाहत, गो बाई, तुला लाजतं पण येतं? रोहिणी म्हणाली आणि आत पळाली. हे बघून आई आणि मावशी परत हसू लागल्या. हळूहळू लग्नाची सगळी बोलणी झाली. मुलाचं नाव राकेश होतं. त्यांचा 2 BHKचा फ्लॅट होता. अगदी श्रीमंत नसले तरी बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी मंडळी होती. आईला तर रोहिणीसाठी चांगलं संस्कारी कुटुंबच हवं होतं. तिनेच सगळी बोलणी केली. नाही म्हणायला मावशी होतीच तिच्यासोबत. लग्न व्यवस्थित पार पडलं. दोन्ही पक्षांनी यथाशक्ती खर्च केला. रोहिणी खूप खुश होती. लग्नात मध्ये मध्ये राकेशशी बोलताना दिसत होती. त्यांना बोलताना बघून आई मावशीला, काय छान जोडा दिसतोय ना या दोघांचा. मावशी, हो ना, अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसतोय, नजर लागेल असा. आईला सोडून सासरी जाताना रोहिणी खूप रडली. मावशीला पण अश्रू थांबवता आले नाहीत. नवी नवरी देशमुखांच्या घरात आली. एखाद्या लहान मुलाला खेळणं हवं आणि ते त्याला न मागताच मिळावं, अगदी तसं रोहिणीचं झालं होतं. राकेश आदर्श नवरा होता. तो रोहिणीची खूप काळजी घ्यायचा. रोहिणी पण आपल्या सर्व इच्छा मनसोक्तपणे पुरवून घ्यायची. अखेर नव्याची नवलाई संपली. नव्या सुनेचं कौतुक म्हणून सासूबाई रोहिणीला सकाळी चहा आणून द्यायच्या. त्यांना वाटायचं की हे काम रोहिणीने करायला पाहिजे. पण पहिले काही दिवस त्या बोलल्या नाहीत. रोहिणीला घरातली कोणतीच कामे जमायची नाहीत. सासूबाई हळूहळू सगळी कामे उरकायच्या. रोहिणी सुरुवातीला कामाला जायची. नंतर तिला नोकरीचा कंटाळा आला. तसं तिने नोकरी सोडून दिली. ती राकेशला म्हणाली, मी आता नोकरी नाही करणार, घरीच बसून काहीतरी करेन. देशमुख कुटुंब उच्चभ्रू वसाहतीत राहत होतं. हळूहळू तिथल्या बायकांशी रोहिणीचं सूत जुळलं. मध्येच कोणीतरी कल्पना आणली की विणकाम शिकूया. झालं. नव्या उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळ्याजणी अगदी मन लावून विणकाम शिकायच्या. नंतर रोहिणी सकट सगळ्यांचाच उत्साह मावळता गेला. सगळ्याजणी मग फक्त गप्पा मारण्यासाठी आणि इकडं तिकडचं गॉसिप करायला जमू लागल्या. त्यांचं ठरलेलं असायचं, एका आठवड्यात हिच्या घरी तर पुढच्या आठवड्यात दुसरीच्या. जेव्हा रोहिणीच्या घरी सगळ्या जमल्या होत्या तेव्हा रोहिणीच्या सासूबाई थोड्या आजारी होत्या. आता बेडरूममध्ये थोडा आराम करत होत्या. मध्येच रोहिणीच्या मैत्रिणींपैकी एकीने खाण्यापिण्याविषयी विचारलं तेव्हा रोहिणी म्हणाली, थांब आणते मी. लगेच दुसरीने रोहिणीला थांबवलं आणि म्हणाली, तू कशाला जातेस? तुझ्या त्या मोलकरणीला बोलव ना घेऊन. रोहिणी गोंधळून म्हणाली, माझी मोलकरीण? कोण ग? आमच्याकडे थोडी ना कोणती मोलकरीण आहे. त्यावर पहिली म्हणाली, अगं तीच ग, तुझी सासू. रोहिणी हे ऐकून थोडीशी रागवली आणि म्हणाली,
तोंड सांभाळून बोल. असं काय पण काय बोलतेस? सासूबाई आहेत त्या माझ्या. दुसरी म्हणाली, सासूबाईच आहेत ना, आई नाही ना. मग? त्यावर तिसरी रोहिणीला बोलली, तू घाबरतेस, बोल ना तिला. रोहिणी तिच्याकडे वळून म्हणाली, मी काही घाबरत नाही हा कोणाला, त्या थोड्या आजारी आहेत म्हणून. तिसरी थोड्या नाटकीपणाने म्हणाली, एवढं काय झाले बरं तुझ्या सासूबाईंना? रोहिणी उतरली, थोडा सर्दी ताप आहे. दुसरी म्हणाली, एवढंच ना, मग त्यात काय एवढं, आणू शकतात त्या, बोलव पटकन, खूप भूक लागली आम्हाला. रोहिणी म्हणाली, थांबा ना, मी आले पटकन घेऊन, कशाला त्यांना उगाच त्रास. त्यावर पहिली म्हणाली, आता तर बोलावंच, नाहीतर आम्ही समजू की तू तिला घाबरतेस. बाकीच्या बायकांकडे वळून, हो की नाही? सगळ्याजणी हो हो, आम्ही पण हेच समजू. रोहिणीने थोडा विचार केला. तसंही तिला तिथून उठवण्याचा कंटाळा आला होता. ती त्या बायकांना म्हणाली, ठीक आहे, बोलावते मी. दुसरी रोहिणीला टाळी देत, होईना बात. अगं, या सासवा असतात ना, त्या खूप नाटकी असतात, आजारी पडायची नाटकं करतात. मग तुझ्यासारख्या साध्याभोळ्या सुना त्यांची सेवा करतात आणि त्या मस्तपैकी बेडवर आराम करतात. सगळ्याजणी हो हो, अगदी बरोबर म्हणाल्या. रोहिणी त्यांना शांत करत म्हणाली, ठीक आहे ठीक आहे, मी बोलवते लगेच. मग तिने सासूबाईला हाक मारली, आई. आतल्या खोलीतून काही प्रतिसाद आला नाही. पहिली लगेच म्हणाली, नाटक करते बघ. रोहिणीने परत एकदा हाक मारली, आई. तेव्हा मात्र आतून आवाज आला, अस्पष्ट अशा आवाजात, सासूबाई. काय झालं रोहिणी म्हणाल्या. रोहिणी लगेच म्हणाली, आम्हाला जरा खायला आणता का सासूबाई? अगं, मला जरा बरं वाटत नाही गं. पहिली परत म्हणाली, नाटकं आहेत गं सगळी, काही नाही झालं असणार तिला. ते ऐकून रोहिणी परत म्हणाली, जरा आणून द्या ना, मी जरा बिझी आहे थोडीशी. सासूबाई कशाबशा आधार घेत उठल्या, किचनमध्ये गेल्या, प्लेट भरली आणि मग हळूहळू भिंतीचा आधार घेत घेत हॉलमध्ये रोहिणी बसली होती तिथे आल्या. रोहिणीला बायकांबरोबर गप्पा मारताना बघून त्यांना खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, रोहिणी, तू तर म्हणालीस की तू बिझी आहेस म्हणून. अशी बिझी आहेस का तू? इथे मी आजारी आहे आणि तू इथे टवाळक्या करत बसली आहेस. सगळ्या बायकांनी हळूहळू काढता पाय घेतला. रोहिणीला सासूबाई आपल्याला सर्वांसमोर बोलल्या यात स्वतःचा अपमान वाटला. सासूबाई आराम करायला परत बेडरूममध्ये गेल्या तेव्हा रोहिणी रडायला लागली. राकेश घरी परतेपर्यंत रोहिणी गॅलरीत तशीच विमनस्क चेहऱ्याने बसून राहिली होती. राकेशने आल्यावर पाहिलं की रोहिणी आज गप्पपणे गॅलरीत बसून आहे. तो तिच्याजवळ गेला आणि तिची हनुवटी वर उचलून म्हणाला, रोहिणी, काय झालं गं, अशी का बसली आहेस इथे गप्प गप्प? रोहिणीने राकेशकडे पाहिले पण काहीच उत्तर दिले नाही. तिने मान परत खाली घातली. राकेशने हनुवटी उचलून विचारलं, काय झाले सांगशील का? तू सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? कोणी काही बोललं का तुला? तेव्हा रोहिणी म्हणाली, तुझ्या आईलाच जाऊन विचार जा. राकेश बेडरूममध्ये गेला तर आई अजून झोपली होती. त्याने तिला उठवून विचारलं, आई, काय झालं गं, काही बोललीस का गं तू रोहिणीला? आई काहीच बोलली नाही. राकेश पुढे म्हणाला, काय झालं आई, तू काही बोलत का नाहीस, आजारी आहेस का? मग त्याने आईच्या डोक्याला हात लावून बघितलं तर थोडासा ताप होता. राकेश लगेच थंड पाणी आणि एक कपडा घेऊन आला आणि आईच्या कपड्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवू लागला. थोड्या वेळाने पट्टी बदलता बदलता त्याने आईला विचारलं, तू रोहिणीला काही बोललीस काय गं? ती गॅलरीत गप्पपणे बसली. विचारायला गेलो तर म्हणाली, आईला जाऊन विचार. त्यावर आई म्हणाली, तुझी बायको ना काहीच कामाची नाही आहे, घरात तर काही काम करतच नाही, पण सोसायटीतल्या 3-4 बायकांना गोळा करून गप्पा झोडत असते. इथे मी आजारी आहे आणि ती मला म्हणते कशी, खायला घेऊन या. मी म्हटलं तिला की मला बरं वाटत नाही आहे, तर म्हणाली की मी बिझी आहे थोडीशी. मला वाटलं खरंच काहीतरी काम करत असेल म्हणून मी उठले कशीबशी आणि घेऊन गेले तिच्यासाठी. तर ही बया त्या बायकांबरोबर मस्तपैकी आरामात गप्पा मारत बसली होती. मग सुनावलं मी तिला, इथे मी आजारी आहे आणि तरी तू मला अशा अवस्थेत मला बोलावलंस. मग आता मलाच सांग, मी यात काय चुकीचं बोलले? मग राकेश लगेच म्हणाला, आई थांबा, मी आलो जरा, आणि बाहेर गॅलरीजवळ आला. रोहिणी अजून तिथेच बसून होती. राकेश तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय गं, तुला आई आजारी आहे हे माहीत नव्हतं का? आणि तू काय एवढी बिझी होतीस काय गं, स्वतः उठून घ्यायचंच ना खायला. रोहिणी, तू पण आता मलाच बोल. मला माहीत होतं का आई आजारी आहेत ते, आणि मी जरा सोसायटीतल्या बायकांशी शिवणकामाबद्दल बोलत होते म्हणून बोलावलं. त्यात माझं काही चुकलं? मला माहीत असतं तर मी बोलले असते का? राकेश हे ऐकून विचारात पडला. रोहिणी खोटं बोलत असली तरी त्यामागची सत्य परिस्थिती त्याला माहीत नव्हती, त्यामुळे तिचे म्हणणे त्याला पटले. तो म्हणाला, ठीक आहे, तुला माहीत नव्हतं, पण पुढच्या वेळेस अशी चूक करू नकोस.
रोहिणीला राकेश एवढ्या लगेच शांत होईल असे वाटले नव्हते. ती खुश झाली. तिला सासूबाईंचा खूप राग आला होता. त्या तिला सर्वांसमोर ओरडल्या होत्या. राकेश परत बेडरूममध्ये आईजवळ गेला. आज जाऊन तो आईला म्हणाला, अगं आई, तिला माहीत नव्हतं की आजारी आहेस ती, नाहीतर आली असती ग ती. आणि ती त्या बायकांशी शिवणकामाबद्दल बोलत होती, टावाळक्या नव्हती करत. आई सुनेने आपल्या मुलाला कशा पद्धतीने पळवून पाठवले आहे हे पाहून हतबलच झाली. पण तिच्या अंगात एवढी ताकद नसल्याने ती फक्त म्हणाली आणि मान फिरवून परत झोपली. राकेश थोडा वेळ तिचे डोके चेपत बसला. त्या घटनेपासून सर्व बायका रोहिणीचं घर सोडून इतर जणींच्या घरी जमायला लागल्या. इथे आईने राकेशला सांगितलं की रोहिणी घरातील कोणतीच कामं करत नाही, सगळी कामं त्यांनाच करावी लागतात. राकेशला या गोष्टीबद्दल वाईट वाटले. त्याने या गोष्टीबाबत रोहिणीला विचारले असता रोहिणी खांदे ओढून म्हणाली, मी आईकडे असताना पण कामं नाही करायची, मग इथे आल्यावर कशी करू? राकेश थोडा आवाज चढवून म्हणाला, याचा अर्थ ही कामं आईने करायची का? रोहिणीने राकेशच्या राग रंग पाहून चटकन आपला पवित्रा बदलला आणि म्हणाली, मी असं म्हणत नाही आहे, पण मला जे जमतच नाही ते मी कसं काय करणार, तूच सांग. रोहन, मग शिकून घे ना, आई शिकवेल तुला सगळी कामं. रोहिणीने सासूबाईंचा उल्लेख ऐकताच तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, त्यापेक्षा आपण मोलकरीण ठेवूयात ना, आमच्या घरी पण होती मोलकरीण. राकेशने थोडा विचार केला आणि त्याने या कल्पनेला संमती दिली. गेले काही दिवस त्याला जाणवत होतं की सासू सुनेमध्ये सारखी धुसफूस चालू आहे, पण जोपर्यंत त्याला कोणाची बाजू योग्य हे कळत नव्हतं तोपर्यंत तो काहीच करू शकत नव्हता. राकेश जेव्हा कामावरून घरी येईल तेव्हा दोघीजणी राकेशजवळ एकमेकांची तक्रार घेऊन येत. रोज रोज त्यांची तक्रार, त्याही दिवसभर कामाने थकून आल्यावर ऐकणे राकेशला खूप त्रासदायक वाटायचे. त्यातल्या त्यात आई थोडी त्रासून तक्रार करायची तर रोहिणी थोडी लाडीकपणे तक्रार करायची. त्यामुळे राकेशचा ओढा आईपेक्षा रोहिणीकडे वाढू लागला. रोहिणीने राकेशचा आपल्याकडे वाढत चाललेला कल ओळखला आणि त्यानुसार आपल्या वागण्यात बदल केला. ती तेव्हापासून फक्त तक्रार न करता लाडाने त्याच्याशी बोलू लागली. त्याचं मन न दुखावता त्याच्या मर्जीने वागू लागली. दिवसभर राकेश घराबाहेर असताना ती सासूवर दादागिरी करायची आणि राकेश घरी आल्यावर सासूबाईंची अगदी खूप काळजी असल्यासारखी वागायची. राकेशला त्यामुळे खरी बाजू कळतच नव्हती. काही महिन्यांनी रोहनच्या बाबांना पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आणि ते अंथरुणाला खिळले. सासूबाई नेहमी त्यांची देखभाल करत बसायच्या. त्यातच त्यांचा दिवस जायचा. त्यातच रोहिणी बाळंत झाली, मुलगा झाला. मुलाचं नाव जयेश ठेवण्यात आलं. राकेशचा पगार चांगला होता, पण घरात खाणारी तोंड 5 आणि कमवणारा 1 अशी परिस्थिती निर्माण झाली. राकेशचा पगार तरी देखील पुरून उरला असता, पण रोहिणीची वायफळ खर्च थांबण्याचे नावच घेत नव्हते. तिच्या माहेरी तिची आई आणि ती दोघीच जणी होत्या, त्यामुळे रोहिणीने कितीही उधळपट्टी केली तरी चालून जायचे. मात्र इथे अगदी उलट परिस्थिती होती. सध्या देशमुखांना पैसे खर्च करताना भविष्याचा विचार करायला लागायचा. जसजसा जयेशचा खर्च वाढू लागला तसतसा राकेशवरील ताण वाढला. मग त्याने मोलकरीणला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून रोहिणी बिथरली. ती म्हणाली, मोलकरीणला काढलं तर मग घरातली कामं कोण करणार? तुझे ते म्हातारी. आता राकेशला अशा शब्दांचे काहीच वाटत नसे. तो पूर्णपणे रोहिणीच्या अधीन झाला होता. तिला दुखावणे त्याला आता जीवावर यायचे. आईवडिलांशी तो फार कमी बोलायचा. फक्त तो, रोहिणी आणि जयेश, अजून कोणीतरी घरात राहतं हेच तो विसरून गेला होता. त्यामुळे तो अडखळत म्हणाला, तू थोडंसं काम शिकून घे ना प्लीज, पगार नाही ग पुरत माझा. जयेशचा खर्च पण वाढत चाललाय. रोहिणी हे ऐकून भडकली आणि उसळून म्हणाली, खबरदार, जर माझ्या जयेशचं नाव घेशील तर तुझे आईबाबा बघ कसे आईतोबासारखे गिळतायत ते. त्यांना जाऊन बोलचा हे सगळं, मग निदान लाज तरी वाटेल त्यांना फुकटचं गिळायची. राकेश काकोटीला येऊन, अगं असं रागवते कशाला, पटकन बघू आपण काहीतरी. रोहिणी थांबायचं नाव घेत नव्हती. ती म्हणाली, ते काही नाही, मोलकरीण राहणारच. तुला हवं ना तर तुझ्या आईबाबांना घराबाहेर काढ. राकेश परत काकोतीच्या स्वरात, अगं लोक काय म्हणतील? रोहिणी अजून रागात, तू काढतोस की मी काढू त्यांना घराबाहेर, सांग. राकेश हात जोडून, अगं बाई मी बघतो काहीतरी. नाही काढत मोलकरीणला बस, आणि घराबाहेर पडला. रोहिणीला त्याच क्षणी जाणवले की राकेशला त्याच्या आईबाबांची काहीच पडलेली नाही आहे, तर मग मी तरी का म्हणून त्यांचा पुळका ठेवू. आता काही ना काही करून या दोघा म्हातारीला घराबाहेर काढलं पाहिजे. मग या घरात आम्ही तिघं, दोघं राजा राणी आणि आमचा राजकुमार. या विचारावर ती स्वतःचीच हसली. पण दुसऱ्या क्षणी तिला प्रश्न पडला की त्यांना घराबाहेर काढायचं कसं.
हा विचार करत ती फेऱ्या मारत असतानाच तिची नजर आतल्या खोलीत पडली. जयेश आतमध्ये आजी आजोबांबरोबर बसला होता आणि गप्पा मारत होता. रोहिणीला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की जयेशची त्याच्या आजी आजोबांशी चांगलीच गट्टी जमली आहे. तो शाळेतून आल्याल्या आधी त्यांच्या खोलीत जायचा. त्याची आजी देखील त्याच्या मांडीवर बसवायची आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. जयेश हे सगळं नंतर रोहिणीला येऊन सांगायचा. जयेशने एकदा असंच रोहिणीला विचारलं होतं, आई, तू आजी आणि आजोबांशी बोलत का नाहीस गं? रोहिणीला काही क्षण काय उत्तर द्यावे हेच कळेना. थोडा विचार करून मग ती म्हणाली, तुझी आजी ना खूप वाईट आहे. ती माझ्याशी खूप वाईट वागते. जयेशने निरागसतेने, असं कसं? माझ्याशी तर खूप चांगली वागते, गोष्ट सांगते, खाऊ देते. रोहिणी गडबडीने म्हणाली, ते मला माहीत नाही, पण तू त्यांच्याकडे जात जाऊ नकोस, कळलं? जयेश, का? मी जाणार? रोहिणी रागाने, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जयेश पाय आपटत म्हणाला, मी जाणार म्हणजे जाणारच. रोहिणीने त्याच्या थोबाडीत मारली. जयेशने भोकाड पसरले. त्याचा आवाज ऐकून आजी बाहेर आली. ती जयेशजवळ जाणार एवढ्यात रोहिणी त्यांना म्हणाली, अजिबात जवळ जाऊ नका त्याच्या. लांब राहा, कृपा करून आमच्या कुटुंबापासून लांब राहा, प्लीज. आजी हे उद्गार ऐकून आल्या पावली मागे फिरली. जयेशला त्या खोलीत पाहून रोहिणीला हा प्रसंग चटकन आठवला आणि ती तडक खोलीत शिरली. खोलीत शिरून तिने जयेशचा हात धरला आणि सासूबाईंना म्हणाली, तुम्हाला मी मागेच बोलली होती ना की आमच्या कुटुंबापासून लांब राहा, मग तरीसुद्धा असं का वागता? कळत नाही का तुम्हाला एकदा सांगितलेलं? मग तिने जयेशला खेचतच बाहेर नेले. पुढचे कितीतरी दिवस तिच्या डोक्यात सासू सासऱ्यांना घराबाहेर काढण्याचा विचारांचा रुंजी घालत होता. एके दिवशी ती जयेशला शाळेत सोडून घरी आली आणि TV पाहत बसली. चॅनेल बदलत असताना मध्येच एका न्यूज चॅनलने तिचे लक्ष वेधले. त्यावर कुंभमेळ्याची माहिती देत होते. येत्या महिन्याभरात नाशिकला कुंभमेळा भरणार होता. कुंभमेळ्याची सगळी माहिती सांगून झाल्यावर त्या चॅनेलवर कुंभमेळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांची माहिती सांगत होते. न्यूज अँकर सांगत होती की कुंभमेळ्यात माणसे हरवणे, चेंगराचेंगरी होणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडतात. शिवाय हरवणाऱ्या माणसांमध्ये म्हाताऱ्या माणसांचे प्रमाण जास्त होते. धक्कादायक गोष्ट ही होती की यातले बहुतेकांना त्यांच्याच मुलांनी सोडलेले असते. ही बातमी ऐकून रोहिणीच्या डोक्यात एक कल्पना आली. तिने विचार केला की आम्ही दोघांनी या दोघा म्हाताऱ्याला कुंभमेळ्यात नेऊन सोडले तर लोकांना सांगता येईल की गर्दीत हरवले, फुकटची बॅच जाईल आमच्या मागून, मग हा असंच करूया. पण दुसऱ्या क्षणी तिच्या लक्षात आले की तिचे सासरे तर अर्धांगवायूमय हिंडू फिरू शकत नाहीत, मग त्यांना कुंभमेळ्यात कसं नेणार? तिचं डोकं आज खूपच भराभर चालत होतं. तिने ठरवलं की राकेशला सांगून चांगली औषधं मागूया. ते थोडे हिंडते फिरते झाले तरी चालेल. ठरलं तर आता फक्त राकेशला पटवायचं. रोहिणी ती बातमी परत बघायला लागली. त्या बातमीमध्ये कुंभमेळ्याची तारीख, अपेक्षित जमावान संख्या, तिकडच्या सोयीसुविधा याबद्दल माहिती दिली होती. तिने मग या कल्पनेवर खूप विचार केला. जयेश खेळायला गेला होता. संध्याकाळी राकेश कामावरून घरी आला तेव्हा रोहिणी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. ते बघून राकेशला खूप बरे वाटले. त्यानंतर रोहिणीने त्याला सांगितले की बाबांसाठी चांगली औषधं आण. राकेश, का? काय झालं गं? रोहिणी थोडी घुटमळत, नाही, या औषधाने तितकासा फरक पडत नाही म्हणून म्हटलं. राकेश, ठीक आहे, आणतो मी. दुसऱ्या दिवशी राकेशने नवीन औषधं आणली. रोहिणीने ती स्वतः सासूबाईंना नेऊन दिली आणि सासरेबुवांना म्हणाली, लवकर बरे व्हा. ते बिचारे दोघेजण सुनबाईमधला हा आकस्मिक बदल पाहून चकित झाले, पण काहीच बोलले नाहीत. न जाणो कधी बुद्धी फिरली तर घराबाहेर काढायची. त्याच आठवड्यात एका रात्री जेवण झाल्यानंतर रोहिणी आणि राकेश फिरायला बाहेर गेले होते. तेव्हा रोहिणीने तो विषय काढायचे ठरवले. ती राकेशला म्हणाली, ऐकलं का राकेश? बोल, काय म्हणतेस? रोहिणी, आपण आईबाबांना कुंभमेळ्यात सोडून येऊया काय? राकेश आश्चर्य मिश्रित रागाने, काय? शुद्धीत आहेस ना? काय बरळते का आहेस, कळते का तुला? रोहिणी, हो, मी शुद्धीतच आहे आणि पूर्ण विचार करूनच बोलते. मागे का तूच नाही बोलला होतास त्यांना घराबाहेर काढायचं म्हणून? राकेश आश्चर्यचकित होऊन, मी असं म्हणालो होतो आईबाबांबद्दल? रोहिणी, तूच म्हणाला होतास ना की लोक काय म्हणतील असं. कधी लोकांना कळणार पण नाही की ते दोघे हरवले आहेत की आपण सोडून आलो ते. राकेश, कदाचित म्हणालो असेल, पण माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. रोहिणी रागाने, अर्थ काही असू दे, त्यांना कुंभमेळ्यात सोडून यायचं म्हणजे यायचं, कळलं? राकेश थोडासा आवाज चढून, रोहिणी, नको तो हट्ट करू नकोस, कळलं? रोहिणी रुसून, तुला हट्ट समजायचं की अजून काही ते समज, पण तू त्यांना सोडून यायला तयार नाही झालास तर मी जयेशला घेऊन माहेरी निघून जाईल, समजलं? मग तू त्या दोघं म्हातारीचे पाय धुव आणि पाणी पी रोज. आणि ती फणकाऱ्याने तिथून निघून गेली.
राकेश धावतच तिच्या पाठीमागे गेला आणि हात जोडून म्हणाला, तुझ्या समोर हात जोडतो माझी आई, आपण करूया तसं, पण तू असलं काही करू नकोस. रोहिणी लगेच आनंदित होऊन म्हणाली, आता कसं बोललास? पण मला एक सांग, तुला पण ते दोघे नकोच आहेत ना? मग आधी टाळाटाळ कशाला करत होतास? राकेश, आता काय बोलू मी तुला, जाऊ दे. मग घरी येईपर्यंत रोहिणी राकेशला आपल्या मनातील कल्पना समजावून देत होती आणि राकेश काहीही न बोलता ती निमूटपणे ऐकून घेत होता. रोहिणीच्या नियोजनानुसार सगळे काही ठरले. राकेशने आईबाबांना कुंभमेळ्यात सांगितले तर ते बिचारे या गोष्टीने खूप खुश झाले. एव्हाना रोहिणीने बदललेल्या औषधांचा चांगला परिणाम सासरेबुवांवर होत होता. ते थोडेफार हिंडू फिरू लागले होते. रोहिणी आता त्या दोघांची खूप काळजी घ्यायला लागली होती. सुनबाई बदलल्याचं त्या दोघांना खूप आश्चर्य वाटलं होतं. रोहिणी बरोबर त्यांच्याशी खूप गोडगोड वागत होती, पण आतल्या आत स्वतःच्या मनाला समजावत होती की फक्त थोडेच दिवस, बस, नंतर काय मज्जाच मज्जा. असा विचार मनात येऊन रोहिणी खुश झाली. पुढील कल्पना तिच्या डोक्यात फेर धरू लागली. तिने राकेशला सांगून गाड्यांची बुकिंग करवली. गाड्यांना खूपच गर्दी होती. रोहनला कशाबशा सीट्स मिळाल्या, पण नंतर वेगळेच प्रकरण उद्भवले. जयेश शेजाऱ्यांकडे राहायला ऐकेनच. रोहिणी खूप चिरफडली, पण जयेश तयारच होत नव्हता. रोहिणीला या कामात जयेशची लुडबुड नको होती, पण जयेशला मात्र त्याच्या आजी आजोबांसोबत यायचं होतं. या गोष्टींवरून रोहिणी जयेशला मारायला धावली. ती त्याच्यावर हात उगारणार इतक्यात सुनबाई, थांब, असा आवाज तिच्या कानावर पडला. ती थांबली आणि मागे येऊन बघितल्यावर सासूबाई उभ्या होत्या. खूप दिवसांनी त्यांनी रोहिणीला दटावले होते. त्या पुढे म्हणाल्या, येऊ दे ना जयेशला, यायचं असेल तर. तेवढंच त्याला नवीन काहीतरी बघायला मिळेल, नवीन गोष्टी बघायला मिळतील, मजा वाटेल त्याला. रोहिणी, तसं नाही, पण त्याची शाळा आणि अभ्यास बुडेल म्हणून नाही बोलत होते मी त्याला आपल्याबरोबर यायला. सासूबाई, 3-4 दिवसांचाच तर प्रश्न आहे ना, आल्यावर भरून काढेल तो सगळा अभ्यास. तसा आपला जयेश खूप हुशार आहे, हो की नाही जयेश? जयेश हसत हो. रोहिणीच्या मते सासूबाई आज खूपच जास्त बोलल्या होत्या. ती काही न बोलता फक्त शांतपणे बघत राहिली. अखेर जायचा दिवस उजाडला. राकेश रोहिणीला हळू आवाजात म्हणाला, हे सगळं आपण नाही केलं तर चालणार नाही का? म्हणजे आईबाबांना कुंभमेळ्यातच सोडून आलं पाहिजे का? मी हवं तर त्यांना कुठल्या तरी नातेवाईकांकडे सोडून येतो काही दिवसांसाठी. हे ऐकून रोहिणी चवताळलेल्या वाघिणीसारखी त्याच्यावर धावून आली. ती म्हणाली, तिथे नेऊन सोडलं तर तिथून ते दोघे परत येणारच ना केव्हा ना केव्हा. मला ही झंझट कायमचीच नको आहे. आणि तुला जर एवढा पुळका येत असेल ना, तू पण राहा त्यांच्याबरोबर तिथेच नाशिकला. तिघे मिळून देवदर्शन करा. आम्ही दोघे मायलेक राहतो इथे, कळलं का? राकेश यावर काहीच बोलू शकला नाही. रोहिणीच्या मनात पटकन विचार आला की आपली योजना आता जवळजवळ पूर्ण व्हायला आली आहे आणि अशावेळी असा धसमुसळेपणा करून चालणार नाही. राकेशवर रागावणे योग्य नाही. निदान आत्ता तरी या कामात मला त्याचीच तर साथ आहे. मग अशावेळी तुला दुखावून कसं चालेल? म्हणून ती लगेच राकेशला म्हणाली, अहो ऐका ना. राकेश थोडा रागात होता. त्याने फक्त हं केले. रोहिणी म्हणाली, अहो मी आपल्या भल्यासाठीच सांगते ना. मग अशावेळी मला साथ द्यायची सोडून असले नको नको ते भलते सलते विचार कशाला मनात आणताय? कळतंय ना? शेवटचं वाक्य ऐकून राकेश विरघळला आणि म्हणाला, हो ग, आपण तू म्हणतेस अगदी तसंच करू. रोहिणीने खुश होऊन राकेशला मिठी मारली. राकेश मिठीत असताना पटकन म्हणाला, बाबा तुम्ही? हे ऐकून रोहिणीने पटकन मिठी सोडली आणि बाजूला झाली. पण तिने पहिले तर कोणीच नव्हते. तिने प्रश्नार्थक नजरेने राकेशकडे बघितले तर तो हसत होता. रोहिणी लटक्या रागाने त्याला मारायला धावली तसं त्याने आपले दोन्ही हात पसरले आणि रोहिणीला पुन्हा मिठीत घेतलं. रोहिणी त्याच्या कानात हळू आवाजात म्हणाली, 3-4 दिवसांनंतर मिठी मारताना कोणी येईल अशी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. राकेशने हे ऐकून मंद स्मित केलं. सगळी तयारी झाली. जयेश तर सारखा इकडून तिकडे धावत होता आणि त्याच्या मागून सासूबाई. मग हे 5 जण बस डेपोत पोहोचले. बस यायला 5-10 मिनिटे बाकी होती. तेवढ्या वेळात राकेश बसमध्ये खाण्यासाठी खाऊ घेऊन आला. तेवढ्यात बस आली. राकेशला 4च तिकिटे मिळाली होती, त्यामुळे जयेशला त्याने मांडीवर बसवले होते. एका सीटवर तो आणि रोहिणी बसले होते आणि बाजूच्या रांगेत एक सोडून मागच्या सीटवर त्याचे आईबाबा बसले होते. बस चालू झाल्यावर थोड्याच वेळात जयेश पटकन उडी मारून राकेशच्या मांडीवरून उठला आणि आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला. बसच्या खिडकीतून त्याला अनेक नवनवीन गोष्टी दिसत होत्या. त्या बघून जयेश सारखा, आजी हे काय, आजोबा ते काय आहे,
विचारत होता आणि त्याचे आजी आजोबा देखील न कंटाळता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. म्हणतात ना की नातवंड ही आजी आजोबांसाठी दुधावरची साय असते. त्यांचं आपल्या मुलांपेक्षा नातवंडांवर प्रेम जास्त असते आणि इथे तर त्यांना त्यांच्या नातवांशी खूप दिवसांनी इतका मनमोकळा संवाद साधता येत होता. वर रोहिणीचा नेहमीचा रागीट कटाक्ष देखील नव्हता. त्यामुळे त्यांच्यात देखील तोंडाची टकळी अखंड चालू होती. मध्ये मध्ये रोहिणीची नजर या तिघांवर पडत होती. या तिघांना हसतं खेळतं पाहून रोहिणीला एका क्षणी वाटले की काय करतो आहोत हे आपण? आपल्या सुखासाठी, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी काय करायला निघालो आहोत हे आपण? पण तिच्या मनाने लगेच हा विचार बाजूला सारला आणि ती खिडकीतून गाडी कुठवर पोहोचली ते पाहू लागली. काही वेळानंतर गाडी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या जवळ पोहोचली. तिथली अफाट गर्दी पाहून रोहिणी देखील अवाक झाली. राकेशने एका हॉटेलमध्ये दुसऱ्या मजल्यावर रूम घेतली होती. त्या रूमच्या खिडकीतून कुंभमेळ्याचा सारा परिसर दिसत होता. त्यावेळी त्या परिसरात लाखो लोक जमा झाले होते. राकेश, जयेश आणि राकेशचे आईबाबा सगळे तयार झाले. रोहिणी तयार होत असताना रोहिणीच्या हातून आरसा खाली पडला आणि फुटला. रोहिणी थोडीशी अंधश्रद्धाळू होती. ती चिंताग्रस्त चेहऱ्याने वॉशरूममधून बाहेर आली. सासूबाई जयेशबरोबर खेळत होत्या. रोहिणीचा पडलेला चेहरा पाहून त्यांनी विचारले, रोहिणी काय झालं गं? चेहरा का पडलेला आहे तुझा? रोहिणी, काही नाही हो सासूबाई, तो आरसा फुटला माझ्या हातातून त्यामुळे. सासूबाई, अगं आरसाच फुटला ना, कधी ना कधी फुटणारच. तो आज फुटला, त्यात एवढं दुःखी होण्यासारखं काय आहे? रोहिणी, पण आरसा फुटणं अपशकुनी मानतात ना हो सासूबाई, मला त्याचीच भीती वाटते. सासूबाई, शकून अपशकून असं काही नसतं गं, उगाच काळजी नको करूस तू. सासूबाईंच्या या बोलल्यानंतरही रोहिणीच्या मनातली शंकेची पाल चुकचुकायची काही बंद झाली नाही. साशंक मनानेच ती साडी नेसून तयार झाली. तिच्या मनात असलेला हेतू सिद्धीस जाईल की नाही अशी तिला भीती वाटू लागली. सगळ्यांची तयारी झाल्यानंतर सगळेजण निघाले. कुंभमेळ्याच्या ठिकाणी अफाट गर्दी होती. रोहिणी रोहनचा आणि जयेशचा एक हात पकडून चालत होती, तर सासूबाई सासरेबुवांचा आणि जयेशचा एक हात पकडून चालत होत्या. सासूबाईंना गर्दीची थोडीशी भीतीच वाटत होती, त्यामुळे त्यांनी जयेशचा हात अगदी घट्ट पकडला होता. गर्दीतून कशीबशी वाट काढत ते पाचही जण नदीजवळ पोहोचले. एक एक करून सर्वांनी 2-3 डुबक्या मारल्या. येताना मात्र सासूबाई रोहिणीचा हात पकडून होत्या. हळूहळू गर्दीतून वाट काढत ते 5 जण परत निघाले. परंतु कुंभमेळ्याच्या त्या पवित्र पाण्यात डुबकी मारूनसुद्धा रोहिणीच्या मनातले वाईट विचार मात्र अजून तसेच होते. ती सासू सासऱ्यांना कधी गर्दीत एकटं सोडता येईल याचाच विचार करत होती. तेवढ्यात सगळी माणसे अचानक इथे तिथे सैरावैरा धावू लागली. नक्की काय झाले ते रोहिणी राकेशला कळेनाच. राकेशने एका माणसाला थांबवून विचारले, तेव्हा तो माणूस न थांबता धावत धावतच राकेशला म्हणाला, बॉम्ब आहे इथे, बॉम्ब. आणि राकेश पुढे काय बोलतंय हे न बघताच पळत सुटला. कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरीला सुरुवात होण्याची शक्यता होती. राकेशने मागे येऊन पाहिले तर रोहिणी त्याच्या आईचा हात पकडून उभी होती आणि त्यांच्या मागेच जयेशला घेऊन त्याचे बाबा उभे होते. राकेशने रोहिणीचा हात पकडला आणि सगळ्यांना म्हणाला, चला पटकन बाहेर निघू इथून, नाहीतर चेंगरले जाऊ. असे म्हणून रोहिणीचा हात आणखी घट्ट पकडून त्याने धावायला सुरुवात केली. रोहिणी देखील त्याच्या मागून तिला जेवढं शक्य होईल तेवढ्या वेगाने धावू लागली. सुरुवातीला तिने सासूबाईंचा हात पकडून ठेवला होता, पण जसजशी गर्दी वाढू लागली तसं तिच्या मनातला सैतान जागा झाला. तिने विचार केला की हीच ती संधी आहे यांना इथे सोडण्याची आणि परत अशी संधी मिळणार नाही. नाही, आता नाही तर कधीच नाही. हीच आहे ती संधी जिची आपण एवढ्या दिवसांपासून आतुरतेने आणि प्रकर्षाने वाट पाहतोय. ही संधी गेली तर सगळंच मुसळकेरात. या विचाराने तिने लगेच सासूबाईंचा हात सोडून दिला आणि राकेशबरोबर अजून वेगाने धावू लागली. राकेशला जाणवले की रोहिणीच्या धावण्याचा वेग वाढला आहे, पण त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि स्वतःचा वेग अजून वाढवला. रोहिणी मनातून खूप खुश झाली होती. तिची योजना यशस्वी झाली होती, पण तिच्या मनातल्या सैतानाला खुश करता करता ती एक महत्त्वाची गोष्ट मात्र विसरूनच गेली होती. जयेश सासूबाईंजवळच राहिला होता आणि सासूबाईंचा हात सोडताना रोहिणीच्या हे लक्षातच आले नाही. थोड्याच वेळात राकेश आणि रोहिणी गर्दीमधून सही सलामत बाहेर पडले. राकेश तापा टाकत म्हणाला, रोहिणी, आई बाबा. रोहिणी आनंदी स्वरात म्हणाली, त्यांना सोडलं मागे गर्दीत, ब्यात गेली कायमची. राकेशने एक निश्वास सोडला आणि रोहिणीला म्हणाला, रोहिणी, जयेश धावून धावून दमला असेल ना, कुठे आहे तो? पाय दुखत असतील ते खूप त्याचे. रोहिणीने आश्चर्याने राकेशला विचारले, कोणाला विचारतो आहेस? जयेश तर तुझ्याकडे आहे ना.
तसा राकेश थोडा चकित होऊन म्हणाला, माझ्याकडे? तो तर सुरुवातीपासून तुझ्याबरोबरच होता. रोहिणी गोंधळून, माझ्याबरोबर? तिच्या डोक्यात विचारांची चक्रे फिरायला लागली. जयेश माझ्याबरोबर नव्हता, राकेश बरोबर नव्हता, म्हणजे म्हणजे जयेश आईबाबांबरोबर होता. रोहिणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. थरथरत्या आवाजात ती राकेशला म्हणाली, राकेश, जयेश आईबाबांबरोबर आतच राहिला. राकेश काय? रोहिणी रडवल्यास सुरुवात. राकेश, राकेश, जा पटकन, जयेशला, माझ्या सोन्याला आण रे शोधून, जा ना. राकेश खूप रागाने रोहिणीवर डाफरला. अगं मूर्ख बाई, हे काय करून ठेवलं आहेस तू? पहिलं जा आणि शोध त्याला. रोहिणी कसंबसं एवढंच बोलू शकली. हे ऐकून राकेश लगेच परत गर्दीत घुसला. विषण्ण मनाने रोहिणी देखील त्याच्या मागोमाग गर्दीत शिरली. बहुतांश लोक चेंगराचेंगरीपासून वाचले होते, परंतु काही कम नशिबी लोक इतरांच्या पायाखाली तुडवले जाऊन मरण पावले होते. रोहिणीच्या मनाची धाकधूक खूप वाढली होती. ती सर्व माणसांवर पटापट नजर फिरवत होती, पण जयेश कुठेच दिसत नव्हता. रोहिणी कावरीबावरी झाली. इकडे तिकडे सैरावैरात धावत सुटली. काही क्षण असेच गेले आणि नंतर तिची नजर एका जागी खिळून राहिली. काहीच न बोलता ती संथपणे त्या जागेच्या दिशेने चालू लागली. तिची दात खिळीत जणू काही बसली होती. काही पावले चालल्यानंतर थबकली आणि शरीरात त्राण अजिबात नसावीत तशी ती पुढे तोल जाऊन गुडघ्यांवर बसली. तिच्यासमोर तिचे सासू सासरे होते, परंतु काही वेळापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. रोहिणीचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती, कारण तिच्या सासू सासऱ्यांनी जयेशचा हात शेवटपर्यंत सोडला नव्हता. सासूबाईंनी जयेशला पोटाशी घट्ट धरले होते आणि जाताना त्यालाही सोबत घेऊन गेले होते. रोहिणी होती नव्हती ती सर्व शक्ती लावून किंचाळली, राकेश. राकेश लगेच धावत आला. समोरील दृश्य पाहून तोही हतबल झाला. रोहिणीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, राकेश, राकेश, बघ ना, जयेश हलत नाहीये, काही बोलत नाहीये, बघ ना राकेश, बघ ना. राकेश काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. रोहिणी पुढे म्हणाली, आई बाबा, बघा ना, आपल्या जयेशला घेऊन गेले. आता पण बघा ना, कसं पोटाशी घेऊन झोपले आहेत, जसं काही त्यांचा नातू नाही, मुलगाच आहे. राकेश, राकेश, त्यांच्याकडून आपल्या जयेशला परत आण ना, आण ना रे, मला माझा जयेश हवाय. राकेश. राकेशने रोहिणीला वर उठवले आणि म्हणाला, रोहिणी, रोहिणी, शांत हो रोहिणी. रोहिणी थोडी उसळून, जयेशला सांग ना, घरी जायचं आहे ना, त्याला घरी नाही यायचं का? त्याला बोल, आता आपण त्याच्या आजी आजोबांना आपल्यासोबतच ठेवू. मी कधीच भांडणार नाही त्यांच्याशी, चांगलं चांगलं बोलेन. तू पण चल ना आधी. राकेश उठवणार आहे त्याला. रोहिणीची बोलणे संपते ना संपते इतक्यात राकेशने तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, आता तुला काय हे शहाणपण सुचते काय? मी की आईबाबांशी नीट वागेन आणि भांडण करणार नाही, हे तुला मी आधीच सांगत होतो. तेव्हा तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती? आता बोलून काय हे तिघे परत येणार आहेत का? तुझ्या मूर्खपणात सामील होऊन मी माझी आई बाबा आणि माझा मुलगा असं सर्वस्व गमावलंय. आता तूही माझ्या आयुष्यातून निघून जा. यापुढे तुला माझ्या आयुष्यात अजिबात स्थान नाही. माझ्यासाठी तू मेलीस असं मी समजेन. असं म्हणून त्याने रोहिणीला धक्का दिला आणि तिथून चालता झाला. रोहिणी हे ऐकून मटकन खाली बसली. कुंभमेळा. या कुंभमेळ्याने तिच्या आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणली होती. कुंभमेळ्यात माणसं हरवतात, इथे तर रोहिणीचं सर्वस्वच हरवलं होतं. अचानक कसलासा विचार करून ती उठली आणि निघाली तडक पाण्याकडे. पाण्यात शिरताना काहीसं असंबद्ध बडबडत होती. जयेश बाळा, मी येते. आई बाबा, तुमची सून येते, रागावू नका तिच्यावर. आणि तिने पाण्यात बुडी मारली, ते कधी न वर येण्याकरिता.